माजी राज्यपाल पद्मश्री शिक्षण महर्षी कोल्हापूरचे सुपुत्र माननीय डॉक्टर डी.वाय. पाटील दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली. डी.वाय. पाटील दादा यांचं कार्य खूप मोठं आहे. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील दादा यांचे एकूण कार्य केवळ एका क्षेत्रापुरतं मर्यादित नसून ते बहुआयामी आणि अथांग आहे. त्यांनी शिक्षण, राजकारण, समाजकारण, आरोग्य आणि क्रीडा अशा विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी 1983 मध्ये डी.वाय. पाटील ग्रुपची स्थापना करून 180हून अधिक शिक्षण संस्था आणि 7हून अधिक नामांकित विद्यापीठे उभारली. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील खासगी शिक्षकांचे ते जनक मानले जातात. राजकीय आणि घटनात्मक पदे ते कोल्हापूरचे महापौर आणि 3 वेळा आमदार राहिले. त्यांच्या राजकीय अनुभवामुळे त्यांनी बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून अत्यंत प्रतिष्ठेचे पद भूषवले आहे. त्यांनी फक्त भव्य मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल सुरू करून लाखो गरीब आणि गरजू रुग्णांना मोफत व माफक दरात वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिला. खेळ आणि तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य डी.वाय. पाटील स्टेडियम उभारले. शिक्षण आणि समाजसेवेतील या अभूतपूर्व योगदानासाठी भारत सरकारने 1991 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित देखील केला आहे. डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी एका सामान्य शेतकरी कुटुंबातून येऊन शिक्षण आणि समाजकारणाच्या माध्यमातून देशात स्वतःचे एक अथांग आणि आदरयुक्त स्थान निर्माण केला. CBS न्यूज मराठीतर्फे डॉक्टर डी.वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली.